श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे, लाईफ कोच, EFT हीलर, इन्स्पायर विथ वर्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरु, भू म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश. गुरुनी दाखवलेला आपल्या आयुष्यातील प्रकाश. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु आहे, लहान्यापासून मोठ्यांपर्यंत. तर आपल्या आयुष्यामध्ये आई वडील, शिक्षक, हे निसर्ग, आपल्या आयुष्यातील अनुभव, ह्या खूप गोष्टी आहेत ज्या अनुभवातून आपण शिकतो. आणि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक एक व्यक्ती हा आपला गुरुच असतो. कारण प्रत्येक एक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवतो, त्याच्यामुळे आपण खूप गोष्टी शिकतो. तर आज आपल्या गुरूंना, आज काय तर कायम आपण आपल्या गुरुसाठी कृतज्ञ राहिलाच पाहिजे. जे की त्यांनी जे ज्ञान दिलंय ते आपण पैशामध्ये तुलना करू शकत नाही. कारण ज्ञान खूप मोठी गोष्ट आहे. ज्ञान अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी गोष्ट आहे. ज्ञान जेवढं तुम्ही देसाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये ते वाढणार आहे. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक एक अनुभवामधून आपण ज्ञान घेतलेलं आहे. तर म्हणून आपल्या प्रत्येक एक अनुभवाला सुद्धा मनापासून कृतज्ञता. आणि ह्या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक स्वामी, त्यांनी आपल्याला खूप गोष्टी अशा दिल्या आहेत, त्या गोष्टी ज्या आपण कुठं सुद्धा शिकू शकणार नाही. अशा गोष्टी प्रत्येक पावलावर आपल्याला स्वामींनी एक अनुभव दिला, एक शिक्षण दिलं आहे. जे की शिक्षण खूप आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. आणि आपण तो आयुष्यामध्ये वापरून आपल्या आयुष्यात आपण पुढे जात आहोत. तर गुरु हा सगळ्यांच्या आयुष्यात आहे आणि त्याला ओळखणं, त्याला समजून घेणं, ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येकासाठी आहेत. तर मित्रांनो, फक्त आपल्या शाळेत शिकवणारे शिक्षक म्हणजेच गुरु नाहीयेत. तर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक एक व्यक्ती आपली गुरु असते. आई वडील, शिक्षक, जीवनातील अनुभव, निसर्ग, कधी कधी आपल्या चुका देखील आपल्याला काही शिकवतात. तर आजच्या दिवशी आपण मनापासून आपल्या गुरूंना, स्वामींना धन्यवाद म्हणूया. धन्यवाद गुरुजी, तुमच्यामुळे माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळाली आहे. गुरुपौर्णिमेचा एक सुंदर संदेश आहे. जितकं ज्ञान तुम्ही वाटाल तितकं ते वाढत जाणार आहे. जितकं प्रेम तुम्ही परत द्याल तेवढं तुम्हाला परत मिळणार आहे. एक छोटासा संकल्प, डोळे बंद करायचे आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवून भावना फील करायच्या. तुमच्या शरीरावर सुंदर असा प्रकाश पडत आहे. तो प्रकाश अनुभवाचा आहे. तुमचं मन शांत होत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. त्या मनातून एक भावना उमटत आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मनात म्हणायचे, मी ज्ञान स्वीकारते, मी माझ्या गुरुचा आदर करते. माझ्या जीवनात प्रकाश, प्रेम मी स्वीकारते. मी यशस्वी होत आहे. माझ्या गुरुचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत आहेत. त्या भावना फील करायचे. आणि तुमच्या समोर तुमचे गुरु, तुमचे आई वडील, सर्वात प्रथम आपले आई वडील हे आपले गुरु आहेत. त्यानंतर आपले स्वामी आहेत. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातील जे बी काही अनुभव आहेत तेही तुमचे गुरु आहेत. त्या प्रत्येकांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांनी जे दिले ते ज्ञान आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. मी ज्ञान स्वीकारत आहे. मी माझ्या गुरुचा आदर करते. माझ्या आई वडिलांचा आदर करते. माझ्या येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचा मी आदर करते. माझ्या गुरुचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत आहेत. त्या भावना फील करायच्या आहेत. आपल्याला चालाय, बोलाय शिकवणारे आपले आई वडील व त्यांचा आशीर्वाद
कायम आपल्यासोबत आहे. आपल्या आयुष्यातील चुका दाखवणारे प्रत्येक प्रसंग, अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक एक व्यक्ती, जे की आपल्याला काही ना काही शिकवते. गुरु ही आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची भूमिका आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला तर मित्रांनो, आज तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलचा, म्हणजे तुमच्याच यूट्यूब चॅनलचा एक भाग होण्यासाठी कमेंट करा. थँक यू सो मच.